मित्रांनो, भ्रष्टाचारी नेत्यांचा कार्यक्रम पहा कसा असतो। हा रस्ता नवीन बनला होता आणि पहिल्याच पावसात या रस्त्याचे हाल झालेत काय ते तुम्ही पाहू शकता। गुडघ्या एवढे खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत। आपण ज्यांना निवडून देतो ते आपल्यापर्यंत ज्यावेळेस निवडणुकीच्या आधी येतात त्यावेळेस म्हणतात आम्ही तुमचा सेवक बनून काम करू, नोकर बनून काम करू, आम्हाला निवडून द्या। आणि त्यांच्या भोळ्या चेहऱ्याला पाहून आपण त्यांना मतदान करून आमदार, खासदार, मंत्री बनवतो आणि त्याच्यानंतर त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे दाखवतात ते। कारण तुम्ही पाहू शकता हा रस्ता पहिल्याच पावसात गुडघे एवढे खड्डे पडले त्या रस्त्याला। याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपली इथली सरकार, कारण त्यांच्याशिवाय हे कोणी करू शकत नाही ना। वरून पैसे मजबूत येतात रस्त्यासाठी, दमदार चांगला रस्ता व्हावा याच्यासाठी चांगले पैसे दिले जातात। खाली टेंडरच्या नावाखाली पैसे घालले जातात। आमदार, खासदार, मंत्र्यांकडून त्या रस्त्यात पैसे घोळ केला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सहन करावं लागतं। एवढ्या मोठ्या खराब रस्त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं, कारण इथे बोलायला कोणी नाही मित्रांनो। आपण आवाज उठवला पाहिजे, कारण तुम्ही पाहू शकता पहिल्याच करोडो रुपये खर्च करून आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून जर करोडो रुपये खर्च करून जर आपल्याला अशा प्रकारचा रस्ता जर बघायला भेटत असेल आणि या रस्त्यातून आपली येणं जाणं होत असेल, कित्येक लोकांचा जीव जातोय या रस्त्यात मध्ये। कारण गाडी स्लिप होते, खड्ड्यात गाडी आपटली की गाडी पडते, डोक्याला लागतं, हातापायाला लागतं, हातपाय मोडतात। त्याच्यामुळे मित्रांनो याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि भ्रष्टाचारी नेत्यांना आपण निवडून द्यायचं का नाही तो आपला पहिला प्रश्न आहे। 500 रुपये, 1000 रुपये घेऊन मतदान करतो आपण आणि 5 वर्षे आपल्या डोक्यावरचं लोणी बसून खाणारे अवलाद आहेत। याला जबाबदार हे राजकारणी लोक नाहीत, याला जबाबदार आपण आहोत, ते मान्य करायला शिकलं पाहिजे मित्रांनो। कारण तुम्ही पहा ना, करोडो रुपये खर्च केला जातो, आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून हा रस्ता बनवला जातो आणि त्याची पहिल्याच पावसात काय अवस्था होते बघा तुम्ही। माझी गाडी जशी हलती आहे त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की रस्ता किती वाईट पद्धतीचा बनला आहे। कारण पहिला पाऊस जरी हा रस्ता सहन करू शकत नसेल तर काय बोलायचं या न्यायव्यवस्थेला, या सरकारला। किती मोठे मोठे खड्डे या रोडवरती पडले आहेत, पण बोलायला कोण नाही मित्रांनो। आणि मी कवपर्यंत बोलायचं, त्याच्यामुळे तुम्ही साथ द्या। मी बरोबर यांचा कार्यक्रम करतो, या नेते मंडळींचा बरोबर मी कार्यक्रम करत जाईन आणि नावाने शिकवतो मित्रांनो। तुम्ही फक्त साथ द्या मला। चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, कारण आपण पैसे भरतो, आपल्या टॅक्सवरती हा रस्ता बनवला जातो, हे कदापि आपण विसरला आहात। हे पहा, रस्त्याच्या चुकीमुळे गाडी पलटी झाली। आता या गाडीचा किती खर्च होईल, काय होईल तो सुद्धा मालक करेल, यांना काही पडले त्याचं, हे पैसे खाऊन मोकळे झाले।